नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालकल्याण कायदे व योजना या संदर्भात काही प्रश्न पाहणार आहोत. या व्हिडिओच्या PDF नोट्स आपल्याला हव्या असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तेथे जॉईन होऊन तुम्ही ते मिळवू शकता. प्रश्न 1. केंद्रीय समाज कल्याण बोर्डाची स्थापना केव्हा झाली? A. 1950, B. 1951, C. 1953, D. 1905. आणि याचं योग्य उत्तर आहे C. 1953. पुढील प्रश्न. कोणत्या पंचवार्षिक योजनेत महिला मंडळाच्या स्थापनेवर भर देण्यात आला? A. पहिल्या, B. दुसऱ्या, C. तिसऱ्या, D. पाचव्या. आणि योग्य उत्तर आहे B. दुसऱ्या. पुढील प्रश्न. कोणत्या दोन योजनांमध्ये महिलांच्या शिक्षणावर अधिक भर देण्यात आला? पर्याय आहेत A. दुसऱ्या आणि तिसऱ्या, B. तिसऱ्या आणि चौथ्या, C. पाचव्या आणि सहाव्या, D. पहिल्या आणि दुसऱ्या. आणि योग्य उत्तर आहे B. तिसऱ्या आणि चौथ्या. पुढील प्रश्न. समान वेतन कायदा कधी करण्यात आला? A. 1955, B. 1961, C. 1976, D. 1953. योग्य उत्तर आहे C. 1976. पुढील प्रश्न. महिला आणि मुलींसाठी आपत्कालीन वसतिगृहे स्थापन करण्याची योजना केव्हा सुरू करण्यात आली? A. 1976, B. 1980, C. 1989, D. 1984. योग्य उत्तर आहे D. 1984. पुढील प्रश्न. 1990 हे साल कोणते वर्ष म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरे करण्यात आले? A. आंतरराष्ट्रीय बालकामगार निर्मूलन वर्ष, B. आंतरराष्ट्रीय साक्षरता वर्ष, C. आंतरराष्ट्रीय बालिका वर्ष, D. साक्षरता वर्ष. आणि योग्य उत्तर आहे C. आंतरराष्ट्रीय बालिका वर्ष. पुढील प्रश्न. संयुक्त राष्ट्र संघटनेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय बालक वर्ष म्हणून पाळले होते? A. 1980, B. 1955, C. 1970, D. 1960. योग्य उत्तर आहे C. 1970. पुढील प्रश्न. बालकांच्या हक्काविषयीची परिषद कोणत्या साली भरवण्यात आली? A. 1970, B. 1991, C. 1989, D. 1955. योग्य उत्तर आहे C. 1989. पुढील प्रश्न. संयुक्त राष्ट्र संघटनेने लहान मुलांकरिता आंतरराष्ट्रीय आपत्कालीन अर्थकोशाची म्हणजेच युनिसेफची स्थापना केव्हा केली? A. डिसेंबर 1945, B. डिसेंबर 1946, C. डिसेंबर 1948, D. डिसेंबर 1949. योग्य उत्तर आहे B. डिसेंबर 1946. पुढील प्रश्न. कोणता दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो? A. 15 नोव्हेंबर, B. 14 नोव्हेंबर, C. 21 जानेवारी, D. 14 फेब्रुवारी. योग्य उत्तर आहे B. 14 नोव्हेंबर. पुढील प्रश्न. 1990 बालकांसाठी जागतिक परिषद कोठे भरली होती? A. जिनिव्हा, B. न्यूयॉर्क, C. पॅरिस, D. वॉशिंग्टन. योग्य उत्तर आहे B. न्यूयॉर्क. पुढील प्रश्न. बालकांसाठी राष्ट्रीय मंडळाची स्थापना कधी करण्यात आली? A. 1972, B. 1978, C. 1974, D. 1976. आणि योग्य उत्तर आहे C. 1974. पुढील प्रश्न. महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी कोणत्या सालापासून शिक्षात्मक स्वरूपाची योजना सुरू करण्यात आली? A. 1980, B. 1988, C. 1990, D. 1982. योग्य उत्तर आहे D. 1982. पुढील प्रश्न. किती वर्षाच्या आतील बालकांना बालकामगार असे म्हणतात? A. 12, B. 14, C. 18, D. 16. योग्य उत्तर आहे B. 14. पुढील प्रश्न. राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम कोणत्या साली करण्यात आला? A. 1990, B. 1991, C. 1992, D. 1993. योग्य उत्तर आहे A. 1990. पुढील प्रश्न. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने मुलांच्या अधिकाराला केव्हा मंजुरी दिली? A. 20 नोव्हेंबर 1989, B. 14 नोव्हेंबर 1990, C. 14 नोव्हेंबर 1992, D. 14 नोव्हेंबर 1996. योग्य उत्तर आहे A. 20 नोव्हेंबर 1989. पुढील प्रश्न. बालकामगार अधिनियम कधी करण्यात आला? A. 1975, B. 1978, C. 1986, D. 1990. योग्य उत्तर आहे C. 1986.
पुढील प्रश्न, बाल न्याय अधिनियम कधी करण्यात आला? ए 1999, बी 2000, सी 2003, डी 2005. योग्य उत्तर आहे बी 2000. पुढील प्रश्न, बाल गुन्हेगार अधिनियम केव्हा करण्यात आला? ए 1948, बी 1956, सी 1958, डी 1960. योग्य उत्तर आहे सी 1958. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात कोणाचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो? ए डॉक्टर आनंदीबाई जोशी, बी पंडिता रमाबाई, सी सावित्रीबाई फुले, डी अनुताई वाघ. योग्य उत्तर आहे सी सावित्रीबाई फुले. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.